WWE समरस्लॅमच्या दुसरा दिवस ट्रिपल एचच्या रिंगमध्ये प्रवेश करून संपूर्ण WWE युनिव्हर्ससाठी स्वागत करण्याने सुरू होतो. यानंतर मामी रिया रिप्ली ट्रिपल थ्रेट सामन्यात भाग घेण्यासाठी प्रवेश करते व महिला वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी आहे. सामना सुरू होताच नायोमी रिंग बाहेर जाते, ज्यामुळे रिया आणि इयो स्काय एकमेकांवर मुकाबला करतात. मात्र त्या दोघी नायोमीला परत रिंगमध्ये आणतात आणि तिच्यावर 2 नावी विरुद्ध 1 हल्ला करायला लागतात. ज्यावेळी रिया रिप्ली इयो स्कायवर रिपेटाईड मूव्ह वापरते आणि तिला पिन करते, नायोमी अचानक रिंगमध्ये चकित करतून येते आणि रियाला मागून पिन करते, ज्यामुळे तिने सामना जिंकला. त्यामुळे नायोमी तिच्या WWE टायटल राखते. WWEच्या प्रेक्षकांमध्ये हार्डी बॉयज, जेफ आणि मॅट हार्डी समरस्लॅम शोचा आनंद घेताना दिसतात. दुसरा सामना WWE टॅग टीम चॅम्पियनशिपसाठी एक लॅडर सामना होता, ज्यामध्ये वायर्ड कुटुंबाने त्यांचा टायटल यशस्वीपणे राखला. हा आजच्या शोमधील दुसरा टायटल रिटेन्शन होता. तिसरा सामना सुरू होतो आणि लायरा वल्केरिया रिंगमध्ये प्रवेश करते. तिचा सामना बेकी लिंच सोबत WWE महिला इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियनशिपसाठी आहे. सामन्यात बेली हस्तक्षेप करते कारण हा नो डिस्क्वालिफिकेशन सामना आहे आणि ती बेकी लिंचवर हल्ला करते. पण बेली चुकून लायराला मारते, ज्यामुळे बेकीला परिस्थितीचा फायदा घेता येतो. बेकी लायरावर मॅनहँडल स्लॅम करते आणि तिला पिन करून विजय मिळवते. हा आजच्या शोमधील तिसरा टायटल रिटेन्शन आहे. जॉन सीनाला चांगल्या मोमेंटम लक दिसत आहे कारण तो आज कोडी रोड्स विरुद्ध त्याचा टायटल डिफेंड करणार आहे. पुढील सामन्यासाठी स्टील केज खाली उतरवला जातो आणि रिंग भोवती लावला जातो. त्यानंतर सोलो सिकोआ रिंगमध्ये प्रवेश करतो. जेकब फाटू एक भीतीदायक मुखवटा घालून प्रवेश करतो. हा त्याचा WWE युनायटेड स्टेट्स चॅम्पियनशिपसाठीचा पहिला स्टील केज सामना आहे. बेल रिंग नंतर सोलो सिकोआने जेकब फाटूशी काही शब्द बोलले आणि फाटूने सोलो सिकोआवर आक्रमण करून सामना सुरू केला. सामन्याच्या पुढील टप्प्यात सोलो सिकोआने जेकबवर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. यानंतर सोलो सिकोआ स्टील केजचा दार उघडण्याचा इशारा करतो आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, परंतु फाटू त्याचे पाय पकडतो आणि त्याला बाहेर जाऊ देत नाही. जिमी उसो आणि जेकब फाटू सर्वतोपरी प्रयत्न करतात की सोलो सिकोआला हरवता येईल, पण तलाहा टोंगा आणि इतरांच्या मदतीने सोलो अखेर स्टील केजमधून बाहेर पडतो. सामना संपल्यानंतर जिमी उसो, जेसी माटेओ आणि तामा टोंगाला जेकब फाटूच्या सोबत स्टील केजमध्ये बंद करतो. त्यानंतर जेकब फाटू आपल्या पराभवाचा सारा राग त्यांच्यावर काढतो आणि स्टील केजच्या वरून एक जबरदस्त मूनसॉल्ट मारतो. नंतरचा सामना एजे स्टाईल्स आणि डॉमिनिक मिस्टेरियो यांच्यात WWE इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियनशिपसाठी होता. डॉमिनिक वारंवार एजे स्टाईल्स पासून पळ काढतो, ज्यानु काही त्याला सामना करायलाच भीती वाटते आहे आणि एजे स्टाईल्स त्याची थट्टा करत रिंगमध्ये आरामात बसतो. बहुतांश सामन्यात एजे स्टाईल्सने डॉमिनिकवर वर्चस्व गाजवलं, पण डॉमिनिक एका हुशार युक्तीचा वापर करतो. तो आपला बूट सैल करतो आणि रेफरीच्या दुसरीकडे लक्ष असतानाच याच बुटाने एजे स्टाईल्सच्या चेहऱ्यावर मारतो. त्यानंतर तो फ्रॉन्ट स्प्लॅश चाल करत एजे स्टाईल्सला पिन करतो आणि विजय मिळवतो. त्यामुळे डॉमिनिकने इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियनशिप बेल्ट राखून ठेवला. आतापर्यंत आणखी एक टायटल रिटेन्शन झाले असून आज कोणताही नवा चॅम्पियन घोषित झालेला नाही. कोडी रोड्स मुख्य सामन्यासाठी आपल्या खास अंदाजात रिंगमध्ये प्रवेश करतो. त्यानंतर सर्वांना आश्चर्यचकित करत जॉन सीना देखील आपल्या जुन्या जोशात, आपल्या ओळखीच्या शैलीने आणि कॅप प्रेक्षकांमध्ये फेकून क्लासिक एंट्री करतो. हा सामना WWE युनिव्हर्सल चॅम्पियनशिपसाठी खेळला जातो. सामन्याच्या सुरुवातीला कोडीला आघाडी मिळते आणि तो सीनाला स्टीलच्या जिन्यावर फेकतो, पण लगेचच सीना एका क्रचचा वापर करून कोडी रोड्सवर जोरदार हल्ला करतो आणि सामन्यात आपला वर्चस्व निर्माण करतो. सामन्यात त्यांनी यू कॅन्ट सी मी असा आपला सिग्नेचर मूव्ही दाखवला. त्यावर कोडीने कोडी कटर दिला तर सीना अचानक ॲटिट्यूड ॲडजस्टमेंट AA देतो, पण कोडी पिनफॉलमधून बाहेर पडतो. यानंतर कोडीने पाईल ड्रायव्हर देऊन पिन करण्याचा प्रयत्न केला, पण सीना पुन्हा एकदा किकआउट करतो. सीनाने STF सबमिशनही लावली, पण कोडी त्यातून स्वतःला सोडवतो. एका क्षणी सीनाने रिंगच्या बाहेर टेबलवर कोडीलाही AA देतो. पुन्हा रिंगमध्ये परतल्यावर कोडीने क्रॉस रोड्सने सीनाला आश्चर्यचकित केले, पण सीना 2वर किकआउट करतो. पुढे सीनाने एंट्रन्स रॅम्प जवळ पुन्हा एकदा AA दिला. कोडीने रिंगच्या कोपऱ्यातला पोल फोडून सीनाला 2दा मारले.
पण सीनाने त्याचं रिंगच्या दोराचा वापर करून सबमिशन मूव्ह वापरला. एक वेगळ्या क्षणी रिंगच्या मध्यभागी बसलेल्या कोडीच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव दिसतात, कारण त्याने सलग 3 क्रॉस रोड्स दिल्यावरही सीना पिनफॉलमधून बाहेर पडतो. सीना सुद्धा टॉप रोपवरून ॲव्हलॅन्च ए देतो, पण कोडी पुन्हा किक आउट करतो. दोन्ही रेसलर्स मागे न हटता शेवटपर्यंत लढतात. शेवटी कोडी सीनाला मानवंदना देत सॅल्यूट करतो आणि एक अखेरच्या क्रॉस रोड्स देऊन सीनाला पिन करतो आणि सामना जिंकतो. सामना संपल्यानंतर ब्रॉक लेसनर परत येतो आणि जॉन सीनाला F5 देतो. या शॉकिंग क्षणाने WWE समरस्लॅम नाईट 2 संपते. एकूणच हा शो अप्रतिम झाला. 5 पैकी 4 स्टार्स म्हणता येईल.